झाली, आता मॅडमना इथे यावंच लागणार, त्यांना त्रास होणार आहे. आपण आता काहीच करू शकत नाही. आता यातून मॅडमच आपल्याला वाचवतील. आता अस्मिता मॅडमच काय, आता तुम्हाला कुणीही वाचू शकणार नाही. हॅलो अस्मिता मॅडम. जगाला नीतिमत्तेचे धडे देता ना मॅडम तुम्ही, आणि तुमचे हे सहकारी आजींचा नातू आणि नातसून म्हणून घरात घुसतात. एवढंच नाही, समोर दागिने दिसल्यानंतर त्याने आजींना बेशुद्ध सुद्धा केलं. हो, आजी ते दागिने आम्हालाच देणार होत्या. आम्ही असं का करू? जी गोष्ट आम्हाला मिळणार आहे ती आम्ही का चोरू? कारण तुम्ही तोताई आहात, खोटारडे आहात. त्या आजींच्या लक्षात आल्यानंतर आजी बेशुद्ध झाल्या असतील. मग तुम्ही दागिने लंपास केलेत आणि तुमच्यावर संशय येऊ नये म्हणून तुम्ही डॉक्टरांना फोन केलात, पण अडकलात. कारण डॉक्टरांनाच तुमच्यावर संशय आला होता. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते असं काही करणं तर दूर, असा विचार सुद्धा नाही करू शकत. मॅडम, तुम्ही केसचा तपास करताना ज्या लोकांवर संशय घेताना त्यांच्या नातलगांनाही असंच वाटतं की आपल्या माणसाने काहीच केलेलं नाही. पण शेवटी पुराव्यांचाच आधार घेता ना तुम्ही. इथेही तेच घडलंय. जे घडलंय ते पुराव्यानिशी सिद्ध झालंय. पुरावे? कोणते पुरावे तुमच्याकडे? क्रमांक 1, आजींबरोबर हे दोघेच होते आणि फॉल्स आयडेंटिटीने घरात राहत होते. क्रमांक 2, त्यांनी आजींना रात्रीचा औषधाचा डोस दिला नाही आणि त्यामुळे आजी बेशुद्ध झाल्या. आणि क्रमांक 3, हिचं लग्न झालेलं नसताना हिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. आणि गायब झालेल्या दागिन्यांपैकी बांगड्या हिच्या हातात आहेत. अजून काही पुरावा हवा मॅडम तुम्हाला? यांना ना पोलीस स्टेशनला नेऊन पोलिसी खाक्या दाखवला ना की आपोआप कळेल आम्हाला बाकीचे दागिने कुठे आहेत ते. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, तुम्हाला जी काही कारवाई करायची ती प्लीज तुम्ही माझ्यावरती करा. यात मनालीला खेचू नका तुम्ही, कारण ती माझ्या सांगण्यावरून इथे आली. मॅडम, तुम्ही तरी विश्वास ठेवा ना आमच्यावर प्लीज. श्रीधरे, माझा तुमच्यावर विश्वास नाही असं वाटतंय का तुला? मला कळत नाही तुम्ही असं का वागला. काय गरज होती आजींचा खोटा नातू बनून इथे राहण्याची? स्वतः अडकलास आणि मनालीलाही अडकवलंस ना या सगळ्यात. हे बघ, मला माहितीये तुम्ही गुन्हा केलेला नाहीये, पण आता हे मी यांना कसं पटवून देऊ? तू सांग ना मला. मॅडम, आम्हाला कुणी काही पटवून देण्याची गरज नाहीये. जे घडलंय ते स्पष्ट आहे. का केलंस सिरस? बोल ना, का केलंस असं? तू इतक्या अविचारीपणे कसं वागू शकतोस? सॉरी मॅडम, नेहमी मी खूप विचार करून निर्णय घेतो, पण यावेळेला पहिल्यांदाच भावनेने निर्णय घेतला. मला आजींची अवस्था नाही बघवली. डॉक्टरांनी सांगितलं होतं की आजीकडे फार दिवस नाहीये. मरण्याआधी आपल्या नातवाला बघावं अशी आजीची शेवटची इच्छा होती. पण गोपाळ काकांनी असं सांगितलं की आजीचा नातू जिवंतच नाही आणि म्हणून केवळ आजीच्या समाधानासाठी मी तिचा नातू विराज बनलो. आणि विराजने पत्रात असं लिहिलं होतं की तो त्याच्या बायकोला घेऊन येतो, म्हणून मग मी विराजची बायको झाले. मॅडम, मी खोटं वागलो ते फक्त आजींसाठी, फक्त आजींसाठी. गेले कित्येक दिवस मी सुद्धा आजींना बरं वाटावं म्हणून खोटं वागते, त्यांच्याशी खोटं बोलते. मग सीत आणि मनालीवर रागवण्याचा मला काय अधिकार? सॉरी, मी जरा जास्तच रिॲक्ट